हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता समर सीझन सुरू झालेला आहे, म्हणजेच उन्हाळा सुरू झालेला आहे आणि कोकणामध्ये असंख्य फळं आता म्हणजे लागायला प्लस तयार व्हायला पण लागलेली आहेत. तर आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळी फळं बघायला मिळतील. त्यातल्या त्यात एखाद दुसरं फळ नसेल, पण जेवढं मला शक्य झालं तेवढी मी फळं आणलेली आहेत. आणि ह्या सीझनमध्ये खूप फळं वगैरे आता लागायला सुरुवात होते किंवा पिकायला पण सुरुवात होतात. तर जशी रानटी फळं आहेत तशीच आपल्या आजूबाजूला पण जी काही फळं आपल्या घराजवळ जी काही फळझाडं वगैरे लावतो आपण, ती पण फळं आत्ता ह्या समर सीझनमध्ये चांगली तयार होतात. तर ती पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि उरला प्रश्न रानमेवा, म्हणजेच रानातला मेवा तर आता नुकताच लागतं. जांभूळ असेल, त्याच्यानंतर अजून एक तोरणं म्हणून आहेत. करवंद तर आता लागायला लागलेलीच आहेत, पण पिकायला अजून थोडा टाईम आहे. तर अशी जी काही रानटी फळं खूप आहेत, जशी त्या सीझन वाईज लागतात. बकाटे असतील, त्याच्यानंतर तुडतुडे असतील, कण्हेर असतील, ह्यांचा सीझन झालेला आहे. हे थंडीच्या दिवसांमध्ये तुम्हाला लागलेलं बघायला मिळतील. पण आता या समर सीझनमध्ये ही जी फळं आहेत ती तुम्हाला बघायला मिळतील आपल्या व्हिडिओच्या मार्फत. तर चला डायरेक्ट तुम्हाला दाखवते. तर चला. तर ही बघा समर सीझनमध्येच म्हणजेच उन्हाळ्यामध्ये अशी येणारी सगळी फळं आहेत कोकणातली. आता ह्याच्यामध्ये बरीचशी फळं किंवा फळभाज्या नाही आहेत. तर कलिंगड आहे, त्याच्यानंतर आपली कैरी आहे, अननस आहे. तर आता अननस वगैरे अजून तयार नाही झालेत, पण ह्या सीझनमध्येच लागायला लागतात. तर ही सगळी फळं मी तुमच्यासाठी आणलेली आहेत दाखवायला. आणि आता ह्यांची देणं-घेणं खूप जोरात असतं. म्हणजे कोकणामध्ये प्रत्येकाला कोकणचा रानमेवा असेल किंवा कोकणातल्या काजू असतील, आंबे असतील, ते एकमेकांना रिलेशनमध्ये देण्याचं मोठं असं काम चालू असतं आणि लोकं आवडीने एकमेकांना देतात, कारण की त्यांचं प्रेमच असतं एकमेकांवर त्याच्यामुळे. तर इथे बघा मी सगळं काही घेऊन आलेली आहे. फक्त 1-2 कलिंगड असतील, आंबे असतील हे नाही आहे त्याच्यामध्ये, बाकी सगळं आहे. म्हणजेच कैऱ्या वगैरे नाही आहेत. जेवढे मला पॉसिबल झालं तुमच्यासाठी दाखवायला आणलेत फळं. तर ही सगळी समर सीझनमध्ये येणारी फळं आहेत. जशी रानातली पण फळं खूप सारी आहेत. तोरणं आहेत, आटका आहेत, त्याच्यानंतर आता करवंद तर आहेतच. करवंद तुम्हाला मी इथे दाखवायला आणलेतच. त्याच्यानंतर अजून बरीचशी अशी फळं आहेत, जी अजून आता लागत आहेत किंवा पिकायला अजून टाईम आहे. जांभूळ आहेत, जांभळाला आत्ताशी फळं, फुलं वगैरे यायला लागली आहेत. तर अशी बरीचशी फळं आहेत, जी ह्या समर सीझनमध्ये बघायला मिळतात. फणस वगैरे आहेत, तुम्हाला कोरी पण बघायला मिळतात. आता मी एक तुम्हाला सगळं दाखवते आणि त्याच्याबद्दल थोडीफार माहिती पण सांगते. तर जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला कोरी दाखवते. ही कोरी आहे, ही बघा. एकदम थोडी काळपट पडली पण आतमध्ये चांगली आहे. तर ही कोरी आहे. आता कोरीपासून तुम्हाला माहितीच आहे की कोरीची भाजी सगळ्यांना आवडते. तिळकुटातली भाजी तर सगळ्यांना आवडते. त्याच्यानंतर दुसरं फळ जे आहे ते म्हणजे आहे फणस. फणस बोलतात किंवा फणस पण म्हणतात. तर आता ह्या सीझनमध्ये हे बघायला मिळतं. प्रत्येकाच्या घरासमोर फणसची झाडं वगैरे पण असतात. त्याच्यानंतर हे जे आहे ते तुम्हाला माहिती असेल रामफळ. तर हे आपले झाडावरचे आहेत आणि बरीचशी ह्याच्यातली जी काही फळं आहेत तुम्हाला दिसतील ना, ते आपल्या झाडांवरचीच आहेत. आता इथे डांबे असतील, काजू असतील, हे सगळे आपल्या झाडांवरचेच आहेत. तर हे रामफळ आहे आणि आता रामफळाचा पण सीझन संपत आला आहे आणि या उन्हाळ्यात वगैरे रामफळं तयार होतात. आता रामफळ तसं बघायला गेलं तर खूप सारे त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे. तर त्यातलंच आपल्याकडे रामफळसुद्धा आहे आणि तुम्ही बघितलं असाल आपल्या झाडावरती खूप सारी रामफळ लागली होती, तर त्यातलंच हे एक रामफळ आहे. आता संपायचे ह्याच्यात आहेत, कारण की आता त्यांचा जो काही सीझन आहे तो संपत आला आहे. तर ह्या समर सीझनमध्येही हा पण एक फळ त्याच्यामध्ये येतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे बघू शकता आपले काजूवरसुद्धा आहेत. तर ह्या काजूच आपण ह्या सीझनमध्ये पण काजू आपल्याला येतात आणि जूनपर्यंत काजू असतात. त्याच्यामुळे ह्या उन्हाळ्यापर्यंत काजू भरपूर असतात आपल्याकडे. तर हे गर आहेत, हे बघा काढलेले. जसं की आपण दरवेळेस काढतो, आपल्याला ऑर्डर वगैरे खूप सारे असतात. तर हे पण एक आहे, ही पण एक भाजी आहे आणि सगळ्यात कोकणातली सगळ्यात भाज्यांपैकी एकमेव अशी भाजी जी वर्षातून एकदा येते आणि सगळ्यात महाग अशी भाजी आणि लोकं जरी महाग असले तरी लोकं आवडीने भाजी घेतात. तर हीच ती भाजी, ती म्हणजे आहे काजू. तर ह्या बघा इथे काजू तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर करवंद. करवंद तर कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतात. तर हा पण एक रानमेवाच आहे. रानामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जसं की आमचं घर आहे, तर घराच्या वरती खूप सारे असं रान आहे, तिथंच ही करवंद आहेत. आम्हाला कधी काही लागलं किंवा काही बनवायचं असेल, चटणी जरी बनवायची असेल तरी 2 पावलावरती जाऊन घेऊन येऊ शकतं. तर आता पण मी तिथूनच आणलेत. तर ही आहेत करवंद. त्याच्यानंतर इकडे आहेत सगळ्यांना आवडणार अशी, तुम्ही लगेच बघितल्या बघितल्या ओळखाल, ते म्हणजे आहेत कोकम.
तर हे कोकमसुद्धा आहेत आणि कोकमाचं पण खूप चांगला बेनिफिट आहे. तुम्हाला पण माहिती असेल, लोकं आता कोकमं विकायला वगैरे पण येतात. अजून टाईम आहे कारण की अजून पिकायला नाही लागल्यात. तर हे बघा कोकमं पण आहेत. आगळ बनवला जातो, सुकी कोकम बनवले जातात. तर ते आहे तिथे. हिरवे कोकम आहेत हे. त्याच्यानंतर हे बघू शकता, हे बोंडं आहेत. ही लालवाली बोंडं आहेत. आता बोंडांमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. पिवळी बोंडं आहेत, थोडी केशरी अशी बोंडं असतात, खूप अशी लालसर पिंकिश बोंडं असतात. आता ही जी बोंडं आहेत ना, ती पण खाल्ली जातात. ज्यूस बनवला जातो बोंडांचा. जी काही आपली कोकणी सीरीज आहे त्याच्यामध्ये दुसरा व्हिडिओ आला आहे, नक्की बघा आपल्या चॅनलवरती. आता मी सांगणार नाही कोणता आला आहे तो, पण तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि तिथून पुढे पण सगळे वेगवेगळे व्हिडिओज येतील, ते पण बघा. तर इथे बोंडं आहेत. आता बोंडं पहिली लोकं चुलीमध्ये शिजवून खायची, म्हणजे चुलीमध्ये भाजायचे आणि खायचे. तर काही लोकं शिजवून पण खातात, पण चुलीमध्ये पहिल्यांदा सगळी लोकं, म्हणजे आमच्याकडचे जे काही वयस्कर लोकं वगैरे असायची ना, त्यांना चुलीमध्ये बोंडं भाजून जाम आवडायची. अजूनही खातात आणि एकदम प्रॉपर पिकलेली हवी आहे, नाहीतर मग थोडी पिकलेली नसेल तर खकव लागतो घशाला. एकदम पिकलेली असतील ती, तर हे पण बोंडं खाल्ली जातात. आता त्याच्यानंतर ह्या आहेत आपल्या काजू, आपल्या बागेतल्या काजू आहेत. तो बघू शकता किती मोठ्या आहेत बघा दिसायला पण. तर अशी आपली पॅकिंगसुद्धा असते. तर ह्या काजू आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे आता ह्या सीझनमध्ये फेमस असे डांबे आहेत आणि हे आपल्या झाडावरचे आहेत, गावठी डांबे असे. आणि आत्ता ह्यांना ना प्रचंड मागणी आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड मागणी आहे आणि आता ते महागसुद्धा आहेत. तर हे आपले गावठी डांबे आहेत आणि 20 रुपयाला 4, 20 रुपयाला 5 वगैरे असे विकले जातात. तर हे असे डांबे आहेत, कोवळे आहेत एकदम. आणि डांब्यांपासून पण खूप सारं काय काय बनवलं जाते पदार्थ. आणि मेन म्हणजे डाळीत वगैरे डांबा टाकला जातो, फ्राय डांबा केला जातो. तर आपली जी काही सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल खूप सारे पदार्थ वगैरे त्यातून बघायला मिळतील तुम्हाला. आता उन्हाळा आहेच, उन्हाळा स्पेशल पण खूप काही काही येईल, नक्की बघा. तर ही सगळी समर सीझनमधली सगळी फळं आहेत. ह्याच्यामध्ये अजून 2-3 नाही आहेत, ठीक आहे, पण जेवढी मला तुम्हाला दाखवता आली तेवढी मी तुम्हाला दाखवलेली आहेत. तर ही सगळी आपल्या बागेतली सगळी फळं आहेत. आणि मेन म्हणजे ना, हे कोकणीस पण खूप चवीला खूप छान लागतं, आंबट गोड असं. आणि वर्षातून काय काय फळं आहेत ना, ते एकदाच येतात. ह्याच्यामध्ये सगळी जी फळं आहेत ती पण एकदाच येतात, हे पण एकदाच येतात. बोंडं पण, काजू आपल्या ज्या आहेत त्या पण एकदाच येतात. त्याच्यानंतर हे जे कोकम आहेत ते पण आहेत. तर असे सगळा रानमेवा आहे, सगळा मिक्स आहे. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आता इथे थांबते आणि असंच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासमोर नक्की येतील, पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लागेल. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.